रे गाइस, वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग। तर अभी के ब्लॉग में आपका स्वागत है आणि मी चाललोय आता अक्कलकोटला आणि चला तर आता पुढे बघू काय होतंय। तर गाइस आता निघतो मी डायरेक्ट अक्कलकोटला जायला। आमचे फंटर पण तिकडे निघालेत आणि शैलेश आले मला घ्यायला। चल बाय बाय। चला तर गाइस निघालो। ओम नमः शिवाय। तर गाइस आता आलो आम्ही शैलेंची ते चहा पितो इथून। मग या शैलेश ना शैलेंचा बंगला बघा कसला चालू आहे। फुल घराचं काम चालू आहे जोरात। माय गॉड, 2 करोडचा बंगला चालू आहे। आताशी 1 मजला 2 3 4 मजलं चढायचे ना अजून। येतो एक चहा पिऊन खाऱ्या दाखव। चला काही दादा फायनली आम्ही निघालो गावातून। आता चाललो शिरडोनला टकलेला आणायला, स्वागत टकलेला आणायला। तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाकी निलेश दादा आहे आणि इकडं शैलेश शेतकंदे। बाकी आता डायरेक्ट शिरडोनला गेला तुम्हाला भेटतो। स्वागत टकलेजी तुमचे आगमन आहे। चौथ्या पंढरला पण घेतला। आता डायरेक्ट आम्ही निघतो अक्कलकोटच्या दिशेने। तर काही दादा पेट्रोल पण भरून घेतो आणि तू पण पेट्रोल खाली करून ये। तर काही दादा पेट्रोल भरला। सीएनजी का आम्ही टाकत नाही जाताना। सीएनजी चालवतच नाही, पेट्रोल चालवतो। एवढा आमचा सेट माणूस आहे ना। लागलो डायरेक्ट एक्सप्रेसवेला। स्वामींचा बुलावा आले आणि आम्ही असं जाणार ना असं होऊच शकत नाही। बाकी सर्व फंटर आम्ही निघालो। तर गाईज तुम्हाला कशा वाटल्या स्पोर्ट कार? कडक वाटणार ना जवळची बघायला। एवढं जवळची जास्त बघितलं नव्हतं ना। नाद नाही झोप। टी शर्ट वगैरे चेंज केली, शर्ट काढला इकडे ठेवलाय सेफ मध्ये। नंतर दर्शनाला जाईल तेव्हा घालील। आता झोपतो कारण का मी नाईटशी आले ना भाई, आराम करू दे। नाईटला कुठं काम हो, बिना जिमची बॉडी भाई, बिना जिमची। चला आराम करतो गाईज, बाय बाय, लव यू। लोणावळ्यामध्ये फुल अशी ट्रॅफिक लागलेली आहे आणि पूर्णपणे अडकलोय आम्ही। मागं पुढे साईडला आजूबाजूला ट्रॅफिकच ट्रॅफिक याचे। गाईज आम्ही आता नाश्ता केला इथे, मिसल खाली। मिसल फुगेवाडीच्या इथे, फुगेवाडी बस स्टँड। आणि मिसल बेकार तिकड यार बाबू, नाद करती काय? यावाच लागतं ना, तिकट खावाच लागतं इकडे। एवढं तिकट खायची सवय नाही ना म्हणून लागली, पण ओके होती म्हणून पाव खातो। म्हणून पाव खातो भाई। चला तर आता आम्ही पुण्यामध्ये अटकलो। आम्हाला लोणावळ्यामध्ये खूपच ट्रॅफिक भेटली, त्यामुळे आम्हाला एवढं लेट झालंय। आता वाजले काहीतरी 1 वाजायला आलंय आणि लेट तर होणार आहे। 7-8 वाजतील पोहोचताना तिथे अक्कलकोटला। चाललाय कुठं तो? 4 काय माय गॉड, मॉडिफाय रिक्षा। स्पॉइलर बघा, स्पॉइलर। आता जेवायला थांबलो आम्ही हॉटेलला। आता इथं जेवतो थोडाफार। हॉटेल निर्माण। गाड्या तर छानच थांबल्या, रेंज रोड थांबले। आपल्याला गाड्या आवडतात ना जास्त, नाद नाही गाड्यांच्या घरात। एक गाडी बघू शकता। आणि गाईज हे हॉटेल आम्हाला आवडलं नाही, म्हणजे या माणसाला आवडलं नाही का माहिती का? काय सीन झाले असेल। मग इथनं लगेच निघलो आम्ही हॉटेल निर्माणला, बाय बाय करत आम्ही निघालो आता पुढे।
पुढे कुठलं हॉटेल भेटेल का माहित नाही. इथे रात झोप आलेली, झोपेतून पण उठलो आणि भूक पण लागले. बाकी आता बघू कसं काय आहे. आणि ठीक आहे, गाडीत बसतो आणि काय खायचे तर व्हेज. मटण खायचं असलं तर 10-12 हॉटेल बदलावं लागतील आम्हाला. व्हेज खायचे तरी 3 हॉटेल बदलवलं. बरोबर, मेन सीन ह्यो होता. ऐकला, जिथं गाड्या थांबलेल्या 10-15 आतमध्ये गेलो, त्यातल्या 6-7 जण वेटिंगला थांबलेलं. त्यांच्या ऑर्डरी आल्याच नव्हत्या. आमची ऑर्डर तर कशी येईल, एवढा टाइम होईल. म्हणजे टाइम होईल, टाइमचं महत्व कळत आम्ही तिथून निघालो, असा विषय. तर काही आता आम्ही एक फेमस हॉटेलला थांबलो, देशमुख वाडा. ठीक आहे, बघू इथं भेटतो का. बंद आहे काय, आयशपत नशिबत ना वाटतं. साईडला झाला त्या हॉटेल स्वागत मध्ये. बघू बंद आहे का चालू आहे. हा हॉटेल चालू आहे, तर बघू आतमध्ये जातो. ढावरा चिकन म्हणजे समजला नाही. ढावरा चिकन कोणाला काय माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये, कोण इकडचा असेल सोलापूर साईडचा. देशमुख वाडा आणि हॉटेल स्वागत एकच मालकाचा आहे. तर काय आता आम्ही मस्तपैकी व्हेज जेवलो, कारण का आज गोकुलाष्टमी होती, त्यासाठी व्हेज जेवलो. उद्या नक्कीच आम्ही नॉनव्हेज जेवणार, कारण का कोल्हापूर साईडला म्हणजे सोलापूर साईडला आल्यावर आणि नॉनव्हेज नाही खाल्लं काय याला अर्थ उरत नाहीच आहे. असं डावरा मटण खायचे, उद्या डावरा मटण खाऊ. आता मस्त की पेट पूजा वगैरे करून आम्ही निघालो अक्कलकोटच्या दिशेने. आणि आता लवकरच पोहोचू, म्हणजे 2 तासात. असं मधीन बोलतात ना, मला राग नाही, बोला बिंदास मधीन. चल झूठ. हा, तर कुठं होतो मी, कुठं होतो सांग ना, तुला ठेवले कशाला. मुका येतो, जाऊ द्या. लक्ष्मण आहे बेटा, इग्नोर करा. श्री स्वामी समर्थ. भेटू आता पुढे. क्लायमेट कसं आहे हा. फिरा जरा फिरा बाहेर, घरी बसून राहू नका, जरा फिरा. का म्हातारा झालं फिरणार आहे हा. पैसा काय कमू आज उद्या परवा. नजर बघा परत बघा नजर. आता खूप ट्रॅव्हल केलाय, आता फक्त 80 किलोमीटर राहिले अक्कलकोट. थोडा रिलॅक्स होता, गाडीला पण आराम भेटेल. कंटिन्यू असं गाडी चालू नका, कारण का गाडी तापेल, काय होईल बघा. आता काय आम्ही असं करतो, तुम्ही पण असं करा. मस्त थांबल्या वावरात आणि काय नॅचरल झाले हो. टी ब्रेक झालेला आहे आणि निघतो आता परत. काही जगातला सर्वात मोठा कासव आम्हाला दिसलेला आहे. तुम्हाला बघायचं असेल ना, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा, लगेच दाखवतो. ही पिछला साईड आहे. हा पिछवाडा आहे. बघितलं कासव, झाले तुम्ही खुश. असेच खुश राहा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. ओके ओके. तर गाईज नमस्कार. आता आम्ही अक्कलकोटला जायत नाही, कारण का लेट झाले. उद्या सकाळी जाऊ. आता आम्ही थांबलो सोलापूरमध्ये, तिथं लॉज घेतलाय आणि थोडंसं आता आम्ही डोलताव. तर गाईज आता आलो रूमवर आणि आता तर गाईज आता झोपतो डायरेक्ट आणि तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. बाय बाय.